हाय फ्रेंड्स, तुम्हाला MNC रजिस्ट्रेशन कसं करावं याचं टेन्शन आलं असेल तर हा व्हिडिओ पहा. मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने MNC रिन्युअल प्रोसिजर कशी करायची आणि जर तुमच्याकडे CNAचे पॉईंट्स नसतील तर ते कसे मिळवायचे हे सांगणार आहे. ठीक आहे, तर मग चालू करूया. प्रथम तुम्ही क्रोमवर किंवा गुगलवर जा. इथे गेल्यानंतर तुम्ही इथे MNC टाका. MNCवर सर्च केलं की तुमच्यासमोर अशी एक विंडो ओपन होईल. याच्यामध्ये महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलवर गेलात की थोडं रोल केलं की खाली येईल रजिस्ट्रेशन लॉग इन. इथे गेलात की तुमच्यासमोर अशी एक विंडो ओपन होईल. याच्यामध्ये लिहिलेलं असेल इथे होम, न्यू, डाउनलोड्स, कॉन्टॅक्ट, लॉग इन अँड नर्सिंग इन्फॉर्मेशन. जर तुमच्याकडे ऑलरेडी UID पासवर्ड वगैरे असेल तर तुम्ही डायरेक्ट लॉग इनमध्ये जाऊ शकता. जर तुमच्याकडे UID आणि पासवर्ड वगैरे नसेल तर तुम्ही फाइंड UID युजर नेमवर जा. याच्यावर गेलात अशी विंडो ओपन होईल. याच्यामध्ये असेल एंटर युअर रजिस्ट्रेशन नंबर. इथे तुमच्याकडे ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेला जे सर्टिफिकेट आहे त्याच्यावर एक नंबर असतो. नंबर XVII असा असेल किंवा मग I आणि पुढे नंबर असेल काहीतरी. तो नंबर इथे टाकायचा. त्याच्यानंतर एंटर युअर रजिस्ट्रेशन डेट. ही डेट तुमच्या ऑलरेडी सर्टिफिकेटवर आहे. ज्या दिवशी तुम्ही सर्टिफिकेट बनवून घेतले तेव्हाची डेट असेल ती डेट टाकायची आहे. आणि त्याच्यानंतर एंटर युअर ॲड्रेस. याच्यामध्ये तुम्हाला एंटर युअर ईमेल ॲड्रेस. याच्यामध्ये तुम्हाला जो आत्ताचा तुमचा चालू ईमेल ॲड्रेस आहे तो टाकायचा आहे. आणि त्याच्यानंतर सबमिट म्हणायचे. सबमिट म्हणालात की मग तुमचा जो ईमेल ID आहे त्याच्यावर एक MNCचा युजर ID, UID आणि पासवर्ड भेटेल. तो पासवर्ड भेटला की मग तुम्ही इथे लॉग इनमध्ये जायचं. लॉग इनमध्ये गेलात की तुमच्यासमोर अशी एक विंडो ओपन होईल. याच्यामध्ये तुम्हाला जो युजर नेम आला आहे ऑलरेडी तो टाकायचा आहे. तर माझ्याजवळ ऑलरेडी माझा आलेला नंबर आहे तो मी टाकते. आणि पासवर्डमध्ये जो तुमचा काही पासवर्ड असेल जो तुम्हाला ऑलरेडी मिळाला आहे तो टाकायचा आहे. मी माझा टाकते आहे. आणि त्याच्यानंतर एंटर कॅप्चामध्ये इथे खाली तुम्हाला 9+1 मला दिले तशी काहीतरी एक संख्या दिलेली असेल. ती संख्याची बेरीज किती होती ती तुम्ही इथे टाकायची. ओके, आणि लॉग इन म्हणायचं. त्याच्यानंतर तुमच्यासमोर एक अशी विंडो ओपन होईल. याच्यामध्ये टेक्निकल सपोर्टमध्ये तुम्हाला इथे काहीतरी मेसेज असेल. त्याच्यानंतर तुम्हाला जर काही UID युजर नेमबद्दल काही प्रॉब्लेम असेल तर हा MNC18online@gmail.com हा जो ॲड्रेस आहे त्याच्यावर तुम्ही ईमेल करू शकता. तुमची काही क्वेरी असेल ती. आता इथे मला आलं आहे यूज ऑदर ऑप्शन लिंक फॉर रिन्युअल ॲडिशन क्वालिफिकेशन. ठीक आहे, तर मग यांनी सांगितल्याप्रमाणे आपण ही जी ऑदर ॲक्शन लिंक आहे, ॲप्लिकेशन लिंक आहे त्याच्यावर जाऊया. याच्यावर गेलात ऑलरेडी तुम्ही जेव्हा लॉग इन करता तेव्हा तुम्हाला इथे वेलकम युअर युजर नेम, तुमचं UID वगैरे आणि तुम्ही याच्या अगोदर काय एज्युकेशन घेतलेलं आहे तुमचं जे सर्टिफिकेटवर आहे ऑलरेडी ते इथं येतं. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही आता इथे मला रिन्युअल करायचं आहे तर ह्या रिन्युअल ॲप्लिकेशनमध्ये जायचं आणि अप्लाय करायचं. याच्यामध्ये गेलात की तुमच्यासमोर अशी एक विंडो ओपन होईल. ऑलरेडी तुमच्याकडे जे CNAचे 10 पॉईंट्स असतील तर तुम्हाला काही गरज नाही आहे. तिथे तुमच्यासमोर वेगळी विंडो येईल. माझे 10 क्रेडिट पॉईंट्स मला मिळालेले नाही आहेत त्याच्यामुळे मला आले डिअर रजिस्टर नर्स यू हॅव नॉट अटेंड मिनिमम क्रेडिट पॉईंट्स सो रिक्वायर्ड 10 क्रेडिट पॉईंट्स आणि मला CNA अटेंड करावी लागेल. ठीक आहे, आता तुमच्याकडे जर ऑलरेडी पॉईंट्स असतील तर तुम्हाला तिथे आलेलं असेल इन्फॉर्मेशन की तुमची सगळी इन्फॉर्मेशन भरा आणि अपलोड करा. ते केल्यानंतर तुम्हाला 5 मिनटात तुमचं रिन्युअल ॲप्लिकेशन तुमच्या समोर असेल. पण जर तुमच्याकडं CNAचे पॉईंट्स नसतील तर काय करायचं, तर ते परत आपण बॅक गेलो पूर्ण. परत MNCवर जायचं.
MNCवर गेलात की तुम्हाला एक अशी विंडो भेटेल. ठीक आहे. याच्यामध्ये आहे CNE लॉग इन. आता आपल्याकडे CNE लॉग इनमध्ये जाऊन पॉईंट्स मिळवायचे. CNE लॉग इनमध्ये गेलात की तुमच्यासमोर एक अशी विंडो ओपन होईल. त्याच्यामध्ये असेल ऑर्गनायझर, ऑब्झर्वर, पार्टिसिपंट आणि स्पीकर. तर आपण पार्टिसिपंट आहोत म्हणून पार्टिसिपंटवर जायचं. याच्यामध्ये तुम्हाला युनिक ID, युजर ID आणि पासवर्ड विचारला जाईल. युनिक ID म्हणजे तुम्ही जेव्हा लॉग इन केलेला आहे MNCवर तेव्हा वरती जो दिसतो नंबर 000 आणि पुढे काय असेल तो नंबर टाकायचा. आता मी इथे माझा नंबर टाकते आहे. युजर IDमध्ये सुद्धा तुम्हाला ऑलरेडी नंबर आलेला आहे तुमचा, तो टाकायचा आहे आणि पासवर्ड तुमचा जो असेल तो टाकायचा आहे. आणि लॉग इन करायचं. ठीक आहे. त्यानंतर तुमच्यासमोर एक अशी विंडो येईल. याच्यामध्ये तुम्हाला अप्लाय फॉर ओनली 1 CNE इन अ वीक हे तुम्हाला दिसलेलं असेल. तर तुम्ही आठवड्यात एकच CNE अटेंड करू शकता. याच्यामध्ये पुढे सिटी लिहिलेली आहे, ऑनलाईन आणि न्यू मुंबई. त्याच्यानंतर एक डेट आहे 15 मार्च 2021 पासून CNE चालू झालेली आहे, जे आपण ऑनलाईन अटेंड करू शकतो आणि 10 क्रेडिट पॉईंट मिळू शकतो. त्याची लास्ट डेट आहे 30/3/2022. ती ऑनलाईन CNE आहे. त्याच्यासाठी तुम्हाला 10 क्रेडिट पॉईंट्स भेटतात आणि तुम्हाला ₹200 पे करायचे आहेत. ओके. आणि दुसरी एक इथं 8/2ला CNE आहे, त्याची लिंक आलेली आहे. ती न्यू मुंबईला आहे. 8/2/2022ला आहे. 4 वाजता 9 वाजता सुरू होणार आहे, 4 वाजता संपणार आहे. त्याच्यासाठी पण 10 क्रेडिट पॉईंट्स आहेत आणि त्याच्यासाठी पैसे नाही आहेत. पण मी याच्यावर ऑलरेडी गेले होते, पुढे प्रोसिजर केली होती. त्याच्यामध्ये ऑलरेडी तिथल्या सीट्स पूर्ण आहेत. सो मी त्याच्यावर अप्लाय आता सध्या करू शकत नाही. म्हणून आपण आता ही 200वाली CNE आहे त्याच्यावर जाऊया. याच्यावर गेलात की तुम्हाला इथे CNE ऑनलाईन सब्जेक्ट्स भेटतील. याच्यामध्ये तुम्हाला ज्या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे किंवा ज्यामध्ये तुम्ही चांगले मार्क्स पाडू शकता किंवा CNE अटेंड करायची आहे किंवा तुमचा जो स्पेशल सब्जेक्ट असेल तो सब्जेक्ट चूज करून तुम्ही पुढे जाऊ शकता. आता मी इथं इन्फेक्शन कंट्रोल प्रॅक्टिसवर टिक केलं होतं. मी ऑलरेडी टिक केलं आहे, त्याच्यामुळे मला इथे ऑलरेडी यू ॲप्लाय म्हणून असा मेसेज येतो. बघा, यू हॅव ऑलरेडी अप्लायड फॉर दिस सब्जेक्ट. ओके. सो मी ऑलरेडी अप्लाय केलेला आहे. सो त्याच्यावर तुम्ही पुढे गेलात की तुमच्यासमोर एक अशी ऑनलाईन CNEची एक विंडो ओपन होते. याच्यामध्ये तुम्हाला लॉग इन करायचं असतं. जर तुमच्याकडे ऑलरेडी CNEचं लॉग इन असेल तर तुम्ही डायरेक्ट इथे CNE लॉग इनवर जाऊन तो तुमचा युजर ID आणि पासवर्ड वगैरे टाकू शकता. जर तुमच्याकडे नसेल तर मग तुम्हाला काय करायचं आहे, न्यू युजर रजिस्टर हिअरवर जायचं आहे. ओके. मग तुमच्यासमोर एक अशी विंडो ओपन होईल. याच्यामध्ये न्यू युजरने रजिस्टर कसं करायचं इथे येईल. सिलेक्ट युअर स्टेट. मी महाराष्ट्रात राहते, सो मी महाराष्ट्र टाकेन तिथे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन भरायला येईल. इथे तुमचं नाव टाकायचं आहे, जे तुमच्या जे MNC रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे त्याच्यावर जे असेल ते टाकायचं. त्याच्यानंतर तुमचा वर्किंग ईमेल ID असेल तो टाकायचा. तुमची बर्थ डेट टाकायची इथे तुमचं क्वालिफिकेशन काय आहे, ANM, GNM, BSc, पोस्ट BSc, MSc, PhD जे काही असेल ते तुम्ही इथे टाकायचं आहे. इथे तुम्ही असं सर्च करू शकता तुमचं कोणतं आहे ते. किंवा मग हे बघा इथं आहे GNM, ANM, पोस्ट BSc, बेसिक BSc, MSc नर्सिंग, PhD नर्सिंग. ओके. मग आता याच्यावर तुम्ही गेल्यानंतर इथे तुम्हाला मोबाईल नंबर दिला आहे. इथे तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो टाकायचा आहे. आणि इथे RN नंबर म्हणजे तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे जो तुमच्याकडे तुमच्या सर्टिफिकेटवर आहे तो इथे टाकायचा आहे. आणि UID नंबर पण तुम्हाला ऑलरेडी मिळालेला आहे तो तुम्ही टाकायचा आहे इथे. जर तुमच्याकडे UID नंबर नसेल तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की कसा UID मिळवायचा. फाइंड युअर UID नंबरमध्ये जाऊन मिळवता येतो. त्याच्यानंतर इथं आय एम नॉट रोबोटवर जाऊन क्लिक करायचं आणि इथं साईन अप करायचं.
साईनअप केल्यानंतर तुम्हाला एक प्लेन मेसेज येईल. त्याच्यामध्ये तुमच्याकडे CNEचा पासवर्ड आणि युजर ID मिळालेला असेल, तो तुम्ही इथे टाकायचा. आता मी इथे लॉग इन करणार आहे डायरेक्ट, सो मी इथे टाकणार आहे तो जो माझ्याकडे ऑलरेडी युजर नेम आणि पासवर्ड आहे तो मी माझा टाकते आता. आणि लॉग इन करायचं. लॉग इन केलं की तुमच्यासमोर अशी एक विंडो ओपन होईल. इथे लिहिलेलं आहे ते नोटिफिकेशन वाचा. नॉर्मली इट टेक्स 3 to 5 वर्किंग डेज टू अपडेट क्रेडिट पॉईंट्स इन MNC. काइंडली इन्शुअर टू अप्लाय द करेक्ट मॉड्यूल इन MNC वेबसाईट. थँक्यू. याचा अर्थ काय, तुम्ही जेव्हा CNEचे पॉईंट्स सर्टिफिकेट तुम्हाला भेटेल तेव्हा ते तुमच्या MNC पॉईंट्समध्ये प्रोफाईलमध्ये यायला 3 ते 4 दिवस लागतील. आणि तुम्हाला याच्यापैकी एक मॉड्यूल घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे नॉलेज बेस्ड मॉड्यूल घेऊ शकता किंवा स्किल बेस्ड मॉड्यूल घेऊ शकता. तुम्ही ज्याच्यात इंटरेस्टेड आहात ते घ्या. मी आता नॉलेज बेस्ड मॉड्यूलमध्ये जाते. याच्यामध्ये गेल्यानंतर इथे पाहिलं का, परचेस मॉड्यूलमध्ये इन्फेक्शन कंट्रोल प्रॅक्टिस ऑलरेडी मी परचेस केलेलं आहे ते मॉड्यूल. माझी फक्त एक एक्झाम द्यायची राहिलेली आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला मी आता हे सिलेक्ट केलेलं आहे. तुम्हाला याच्यामध्ये कोणत्या मॉड्यूलमध्ये इंटरेस्ट आहे ते तुम्ही चूज करू शकता. जसं की बेसिक नर्सिंग केअर, मेडिकेशन अँड डॉक्युमेंटेशन, गॅस्ट्रोइंटेस्टिनल नर्सिंग, खूप सारे आहेत. ते तुम्ही कोणतेही एक मॉड्यूल घेऊ शकता. ठीक आहे. आता मी तुम्हाला मॉड्यूल कसे घ्यायचं ते सांगते. आता बेसिक नर्सिंग केअरवर आपण जाऊया. ही 10 क्रेडिट पॉईंटसाठी आहे. याच्यामध्ये गेलात की तुम्ही याच्यामध्ये काय काय शिकणार ते इथं लिहिलेलं आहे. हायजीन केअर, कम्फर्ट डिव्हाइस, हे इतके 10 पॉईंट्स आहेत. याच्याशी रिलेटेड तुमचा स्टडी असणार आहे. ठीक आहे. याच्यावर गेल्यानंतर तुम्ही इथून बाय करायचं आहे. ते बायवर गेल्यानंतर इथे येईल पे नाव. पेवर गेलात की तुम्हाला इथे भेटेल बेसिक नर्सिंग केअर 10 क्रेडिट पॉईंट्स आणि प्राईज आहे 200 आणि तुम्हाला GST वगैरे लागून ती 240 रुपयाला मिळणार आहे. त्याच्यावर गेलात की नंतर तुम्हाला इथं तुमचा जो युजर ID आहे तो येईल, तुमचं नाव येईल आणि तुम्हाला किती अमाऊंट भरायची ते येईल. त्याच्यावर प्रोसीड टू पेमेंट करायचं. नंतर तुमच्यासमोर असे ऑप्शन्स दिसतील. याच्यामध्ये तुम्हाला क्रेडिट कार्डवरनं तुम्ही पेमेंट करू शकता, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, कॅश कार्ड, पेमेंट, वॉलेट, UPI आणि EMI ऑप्शन्स. याच्यावर तुम्ही पेमेंट करू शकता. ऑलरेडी मी UPIवरनं पेमेंट केलेलं होतं. तर माझं UPIवरनं हे मॉड्यूल परचेस व्हायला मला 4 ते 5 दिवस लागले. त्याच्यामुळे तुम्ही बेटर वे की तुम्ही डायरेक्ट डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डवरनं पेमेंट करा, जेणेकरून लगेच ते मॉड्यूल ओपन होतं आणि तुम्ही एक्झाम देऊ शकता. नाहीतर मग तुम्ही बाकीच्या काही जे वॉलेट वगैरे आहे त्याच्यावर तुम्हाला 4 ते 5 दिवस लागतात मॉड्यूल परचेस करायला. ठीक आहे. तर मग जे तुम्ही ज्याच्यावर क्लिक कराल त्यानुसार इथे इन्फॉर्मेशन येईल. ती इन्फॉर्मेशन भरायची आणि पेमेंट करायचं. ठीक आहे. इथे तुमची क्रेडिट कार्डची इन्फॉर्मेशन भरायची आणि मेक पेमेंट म्हणायचं. मग तुमचं पेमेंट होईल आणि मग तुम्ही परचेस केलं जाईल ते मॉड्यूल. तुम्ही मॉड्यूल परचेस केलं की तुमच्यासमोर ते मॉड्यूल असं परचेस मॉड्यूलमध्ये दाखवेल. नंतर त्याच्यामध्ये जायचं, जे तुम्ही परचेस केलं आहे त्याच्यामध्ये जायचं तुम्ही. तर तुमच्यासमोर ही अशी एक विंडो येईल. याच्यामध्ये तुम्ही कोणते कोणते स्टडी करणार आहात ते येईल. आणि आता तुम्हाला तुम्ही कन्फर्म नाही आहात की तुम्हाला चांगले मार्क्स भेटतील, तर तुम्ही याचा स्टडीसुद्धा करू शकता व्ह्यू रिसोर्सेसमधून. इथं व्ह्यू रिसोर्सेसवर जायचं. त्याच्यानंतर तुम्हाला इथे येईल डेफिनेशन नोझोकोमियल इन्फेक्शन, ही वाचा. त्याच्यानंतर सेकंडवरील बॅरियर नर्सिंग. असं तुम्ही याचे खूप सारे 101 क्वेश्चन्स आहेत, ते तुम्ही स्टडी करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही नेक्स्टवर गेलात आणि तुम्हाला परत मागचा क्वेश्चन बघायचा आहे, तर तुम्ही प्रिव्हियसवर जायचं. ओके. आणि पुढे जायचं असेल तर तुम्ही असं नेक्स्ट करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला परत यायचं असेल तर प्रिव्हियस करू शकता. असं करून तुम्ही सगळा स्टडी करा आणि सगळा स्टडी झाल्यानंतर तुम्ही
एक्झाम देऊ शकता. त्याच्यामध्ये काय करायचं आहे, तुम्हाला प्री टेस्ट द्यायची आहे, मॉक एक्झाम द्यायची आणि फायनल एक्झाम द्यायची आहे. त्याच्यातली जी प्री टेस्ट आहे ती 30 क्वेश्चन्स आहेत 30 मार्क्ससाठी आणि 50 मिनिट्स राहणार आहेत ऑलरेडी. तर ती तुम्ही प्री टेस्ट देऊ शकता. तुम्हाला इन्स्ट्रक्शन फॉर ऑनलाईन एक्झाममध्ये इथं सगळं दिलेलं आहे. तुम्ही इथे ते जाऊन डीप वाचू शकता. याच्यामध्ये आहे पहा की तुम्ही स्किप कसं करायचं आहे, सबमिट कसं करायचं आहे, नंतर कोणत्या कोणत्या लेवल्स असतील, किती मार्क्ससाठी असेल, इथं लिहिलं आहे प्री टेस्ट हॅज 30 क्वेश्चन्स. त्याच्यानंतर किती मार्क्ससाठी आहे वगैरे ते सगळं लिहिलेलं आहे इथे खाली. तर हे सगळं तुम्ही वाचा अगोदर आणि मगच एक्झाम द्या, म्हणजे तुम्हाला काही क्वेश्चन राहणार नाहीत. ठीक आहे. नंतर तुम्ही प्री टेस्ट द्यायची आहे. प्री टेस्टमध्ये चांगले मार्क्स पाडायचे. ती एक जस्ट एक्झाम आहे अशीच म्हणून. त्याच्यानंतर मॉक एक्झाममध्ये तुम्ही जी तुमची फायनल एक्झाम असणार आहे तशीच एक मॉक एक्झाम असणार आहे, ती तुम्ही द्यायची आणि त्याच्यानंतर फायनल एक्झाम द्यायची. हे सगळं झाल्यानंतर तुम्ही पास केली ती एक्झाम की तुमच्यासमोर एक सर्टिफिकेट असणार आहे. ऑलरेडी माझी प्री टेस्ट आणि मॉक एक्झाम देऊन झालेली आहे. माझी फायनल एक्झाम राहिली आहे, मी ती नंतर देणार आहे. तर मग तुम्ही जर एक्झाम दिली, पास झालात की तुमच्यासमोर एक सर्टिफिकेट येईल, त्याच्यावर तुमचं नाव वगैरे असेल आणि जे काही तुमचे क्रेडिट पॉईंट्स असतील ते तुमच्या MNC प्रोफाईलला यायला 4 ते 5 दिवस लागतात. मग 4 ते 5 दिवसानंतर तुमच्या तिथे मी जसं मगाशी सांगितलं तसं तुम्ही MNC प्रोफाईलमध्ये जाऊन तिथे ऑदर लिंक्समध्ये जाऊन खाली रिन्युअल ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तुमचे 10 पॉईंट्स आल्यावर तुम्हाला तिथं वेगळी इन्फॉर्मेशन भरण्यासाठी येईल. तुमचं एज्युकेशन, ॲड्रेस, मोबाईल नंबर वगैरे ती सगळी इन्फॉर्मेशन भरा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही सबमिट करा आणि 5 मिनिटात तुम्हाला रिन्युअल स्लिप येऊन जाईल. ठीक आहे. काही क्वेश्चन असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स टाका. आणि दुसरी गोष्ट, जर तुमची ही एक्झाम ओपन होत नसेल किंवा काही क्वेरी असेल तुम्हाला, तिथं कॉन्टॅक्ट असमध्ये जा. तिथं तुम्ही जे नंबर दिसत आहेत तुम्हाला त्या नंबरवर कॉल करा. ते फोन उचलतात आणि तुमच्या क्वेरीला रिप्लायही देतात. आणि त्यांच्यानंतर तुम्हाला जर ते फोन उचलत नसतील किंवा कंटिन्यू एंगेज लागत असेल तर मेल ID दिलेला आहे, त्या मेल IDवर जाऊन तुम्ही तुमची क्वेरी टाकू शकता. ठीक आहे. माझा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी थँक्यू.